आताच एक गोष्ट झाली गडचिरोलीमध्ये, कारण आदिवासी ज्या आश्रमशाळा आहेत त्याच्यामध्ये बेडची सुविधा नाहीये, पिण्याचं पाणी देखील नाहीये. त्याच कारणामुळे गडचिरोलीमध्ये विद्यार्थ्यांनी झोपेत असताना त्यांना मन्या सापाने दंश करून 3 विद्यार्थी मेले आणि 3 विद्यार्थी अजूनही हॉस्पिटलमध्ये आहेत. तर आमची मागणी अशी आहे की त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना ऍटलिस्ट 1 कोटीची तरी मदत करा आणि ह्या सरकारने त्यांची मदत 4 लाखांवर मोजलेली आहे. तसंच आमचं त्यांना एक म्हणजे मागणं आहे की ज्या आमच्या आदिवासी विद्यार्थिनी असतात, तुम्ही जर पाहिलं ते जे आदिवासी हॉस्टेल आहेत ते जे शहर आहेत जसं की पुणे मुंबई, तर जे पुण्याचा जो सेंट्रल भाग आहे तिथं नाही आहेत मांजरी कोंढवा. और इस वजह से जो हमारा शिक्षण है हम जो पढ़ते हैं वो पढ़ाने के लिए टाइम ही नहीं रहता, क्योंकि 4-4 घंटे हमें वहाँ जाना आने में ही लगते. तर ह्या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही मागच्या 10 दिवसापासून उपोषणासाठी बसलोय. तर माझी तुम्हाला विनंती आहे की मी तुम्हाला जे आता निवेदन दिलं आहे त्याचा विचार करून तुम्ही आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करून आमचा मागणं सोडवण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.